देवधर संघाचे माजी प्रचारक आहेत आणि भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा आहेत। सुनील देवधरजी, एक अत्यंत दुःखद बातमी आलेली आहे। मागो वैद्य आज आपल्यात नाहीयेत, तुमची प्रतिक्रिया? माझ्यासारखे जे आज भारतीय जनता पक्षात असतील किंवा विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे स्वयंसेवक असतील, मी ज्या वेळेला संघाचा सक्रिय कार्यकर्ता होतो आणि संघ शिक्षा वर्गांमध्ये आम्ही जायचो आणि बौद्धिक ऐकायचो, चर्चा करायचो अधिकाऱ्यांची, त्यावेळेला आमची वैचारिक बैठक पक्की करणारे जे संघाचे अखिल भारतीय अधिकारी होते त्याच्यात मागो वैद्यजी होते। अनेक वर्ष त्यांनी तरुण भारतही पाहिला, ते पत्रकारही होते आणि त्यांचे लेखही प्रेरणादायी असायचे। धर्म काय आहे, राष्ट्र काय आहे, संस्कृती काय आहे, राज्य आणि राष्ट्र याच्यामधला फरक कसा आहे, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन पॉलिटिकल स्टेट अँड रिलिजन, हिंदू राष्ट्र म्हणजे काय, हिंदू राज्य म्हणजे काय, अशा अनेक जे ज्याच्यावरती या देशातले वामपंथी चर्चा करायचे, टीका करायचे, क्रिटिसाइज करायचे, त्याला चपखल उत्तर देणारं अप्रतिम वक्तृत्व आणि वैचारिक क्लॅरिटी, म्हणजे 7 दशक स्वयंसेवक राहणं म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही। आज त्यांचं वय 97 होतं आणि त्याच्यामुळे 70-80 वर्ष ते स्वयंसेवक म्हणून त्यांनी काम केलं, संघाचे अखिल भारतीय अधिकारी म्हणून काम केलं। त्याच्यामुळे ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे, आणखी घटना आहे। माझी विनम्र श्रद्धांजली मागोजींना। धन्यवाद सुनील देवधरजी, आपण आपल्या प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।